नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोपेश्वर मंदिर निधी खर्चाचा सविस्तर अहवाल सादर करा. खिद्रापूर तालुका शिरोळ येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिराच्या संवर्धन व जतनासाठी मंजूर झालेल्या 44 कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाबरोबरच मुंबई महापालिकेच्या काळ्या यादीत असलेल्या कंपनीला निविदेविना स्ट्रक्चर ऑडिटचे 47 लाख रुपयांचे कंत्राट दिल्याची बाब उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचने प्रशासनाला फटकारले. मंदिराच्या नावाने मंजूर झालेला 44 कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च होतोय असा थेट सवाल करत न्यायालयाने संपूर्ण खर्चाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच निविदेविना काम करणं, मंदिरासाठीचा निधी नदीकाठासाठी वळवणे आणि मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर प्रशांत साळुंके व अन्य यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट युवराज नरवणकर यांनी मंदिरासाठी मंजूर निधी कृष्णा घाटाच्या कामासाठी वापरला जात असल्याचा तसेच केवळ संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीसाठी तब्बल 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर न्यायालयाने हा खर्च अनाठायी असल्याचे निरीक्षण नोंदवले. सुनावणी दरम्यान मंदिराच्या स्ट्रक्चर ऑडिटसाठी कोणतीही निविदा न काढता खाजगी वाटाघाटीद्वारे 47 लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कंपनी मुंबई महापालिकेच्या काळ्या यादीत असल्याचे स्पष्ट होताच न्यायालयाने प्रशासनावर ताशेरे ओढत निविदा प्रक्रिया का राबवण्यात आली नाही याचे स्पष्टीकरण मागितले. न्यायालयाने आपण स्वतः कोपेश्वर मंदिराची पाहणी केल्याचा उल्लेख करत पूर परिस्थितीमुळे मंदिराचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. संरक्षक भिंतीलगत उभारलेली उंच अनधिकृत बांधकामे, सुरक्षा रक्षकांचा अभाव तसेच पर्यटकांसाठी माहिती फलक व दिशादर्शक नसल्याबद्दल प्रशासनाच्या हलगर्जीपणावर न्यायालयाने तीव्र ताशेरे ओढले.